बिग बॉसचे घरचे फर्निचर पण तोडले आणि खतरनाक लोक आहे बिग बॉसवाले. सर्वात जास्त कोणी रडला आतमध्ये बिग बॉसच्या घरामध्ये तो मीच आहे की ये मेरा दुश्मन है तो मैं इसको थोडा दिला. मी निक्कीला किती देतोय. बिग बॉस मराठीच्या गाजलेल्या सदस्यांपैकी एक सदस्य म्हणजे अरबाज पटेल आणि नुकतीच अरबाजची बिग बॉसच्या घरातून एक्झिट झालेली आहे आणि अरबाज आपल्यासोबत आहे. खूप खूप स्वागत आहे तुझं. कसा आहेस तू? थँक्यू सो मच. मी तुम्हाला कसं पाहिजे ते सांगा. हॉट, सेक्सी, हँडसम. तू हॉट, सेक्सी, हँडसम, स्ट्रॉंग सगळं आहे. पण त्या व्यतिरिक्त आम्ही बिग बॉसच्या घरात एक तुझी वेगळी बाजू पाहिली, ती म्हणजे इमोशनल. हां. तर त्याच्याबद्दल काय सांगशील? मी दिसतो असा की ठीक आहे यार, खूप स्ट्रॉंग आहे, ॲटिट्यूड असणार फेसवरती दिसते, पण मी तसं नाही आहे. मी खूप जास्त आतमधून सॉफ्ट आहे आणि इमोशनल खूप जास्त आहे. सर्वात जास्त कोणी रडला आहे आतमध्ये बिग बॉसच्या घरामध्ये तो मीच आहे. आणि कधी माझा अश्रू खतम होणार ते मला माहीत नाही. पण खरं तर असं म्हणतात की जी व्यक्ती फार भावनिक असते, जी स्वतःच्या भावना व्यक्त करते, ती मनाने फार हळवी असते आणि फार निरागस असते. सो तू पण तसा आहेस का? म्हणजे काय एकंदरीत? कधीच माझ्या मनात असं मी ठेवत नाही कोणाचा राग आणि कोणाला असं नाही ठेवत की ये मेरा दुश्मन आहे तो मैं इसको एंडपर्यंत असं आहे. पण मला जिथपर्यंत मी हेच सांगतो कंटिन्युअसली, तुम्ही मला इतका द्या, मी तुम्हाला इतका देणार. तर ते राग असो, प्रेम असो, काही असो. म्हणजे थोडं प्रेम केलं की अरबाज खूप सारं प्रेम देतो समोरच्या व्यक्तीला. थोडा दिला मी निक्कीला किती देतोय, बाहेर आला तरी पण देतोय. आणि ज्यांनी मला राग दाखवला पूर्ण बी टीमने, तर मी बिग बॉसचे घरचे फर्निचर पण तोडले आणि त्यांना पण तोडून आलोय. तर काय सांगू आता. बरं, आता तू निक्कीचा विषय तूच काढलाय तर निक्कीबद्दल बोलला तो बनताय बॉस. अरे क्यों नाही. हां, काय सांगशील? तुला जेव्हा बिग बॉसमध्ये तू एंट्री केली, तुला माहिती होतं का निक्की दांबोळी नावाची अशी कोणती व्यक्ती आहे, किंवा अशी कोणती म्हणजे काही असं माहिती होतं निक्कीविषयी तुला? निक्की विषय नाही माहिती होता मला, पण मी निक्कीला बघितलं आहे, निक्कीचं सीझन मी बघितलं आहे, पण मला नाही माहीत होतं की निक्की येणार आहे म्हणून. मी बॅक स्टेज होतो आणि तिकडे मी उभं होता आणि गॉगल काय घातलेलं नव्हतं, असंच नॉर्मल. पण ना माझे शर्ट्स खूप चेंज होत होते. पहिले मला शर्ट आणून दिला, मग त्याच्यानंतर मला सांगितलं की विदाऊट शर्ट जाय. फिर त्याच्यानंतर असं झालं की तिकडे सांगितलं गेलं की अरे आवाज आली मला पाठीमागून की भावने म्हटलं काहीतरी, निक्कीची आवाज आली आणि तिचा आवाज आहे तसा आहे आवाज. तर म्हटलं निक्की आहे यार आतमध्ये. तर मी म्हटलं की लवकर गॉगल द्या, जरा थोडा स्मार्ट बनून जातो जॅकेट घालून. कारण तेव्हा फिर मी एंट्री केली आणि एंट्रीवर मी तिला बघितलं, तर तेव्हा स्माईल पास केली आणि तिने खाली बघितलं. ती शाय एकदम म्हणतात ना असं झालं. तर तो एक कनेक्ट झाला की यार ठीक आहे, स्माईल करके थोडा नीचे देख रही है तो मतलब कुछ तो है. आणि त्याच्यानंतर भावने तिला विचारलं की काय काहीतरी विचारत होती. ती म्हटली मी विसरली. तर म्हटलं कशी विसरली? ते भाव म्हणते यार ह्याला बघून मी विसरली. तर एक तिकडे स्टार्ट झाला होता. मी पण म्हटलं तिकडे की ठीक आहे, मला बेबी करन्सी द्या, प्रोटीन तर मी निक्कीकडूनच घेणार आतमध्ये जाऊन. पूर्ण बिग बॉसच्या सीझनमध्ये निक्कीने तिच्या भावनांना फार आवर घातला होता. ती एवढी इमोशनल झाली नव्हती. पण काल जेव्हा तुझी एक्झिट झाली तेव्हा निक्कीचे अश्रू अनावर झाले. खरंच, मग त्याच्याविषयी काय तू सांगशील? निक्की आहे खूप सेन्सिटिव्ह आहे ते आतमध्ये, पण ती दाखवत नाही लवकर कोणाला. तिला लागलं पण ना तर ती मला दाखवते, हे बघ मला इथे लागलेलं आहे, पण कोणाला सांगू नको, नाहीतर लोक तिकडेच दाबवणार, टास्कमध्ये तिकडेच हात लावणार. नाजूक गोष्टींना लपवणं म्हणजे येस, ती नाजूक गोष्टींना तिला कुठे लागलं तर ती लपवते स्वतःला. कारण तिला माहिती आहे का हा ॲट द एंड गेम आहे आणि गेममध्ये जर मी दाखवलं की माझा इथे हर्ट झालेलं तर लोक तिथेच हर्ट करणार येऊन. तर ती बाजू स्वतःची दाखवत नाही की हां ती कशी आहे. जर तिच्या आईचा पण व्हिडिओ दाखवला तर ती एक पण अश्रू आला नव्हता. तिचा भावाचा पण एक झाला होता, तिचा पण ती सॅड होती, इमोशनल झाली होती, पण काढली नाही. पण ती माझ्यासोबत जे झालं होतं लोकांना असं वाटत होतं फक्त अरबाज करतो आहे निक्कीसाठी, निक्की काय करत नाही. निक्की पण माझ्यासाठी खूप काही करत होती, पण ते दिसलं नाही. आणि तो एंडमध्ये दिसला की किती ती कशी रडत होती आणि काय करत होती. ते पण तुम्हाला जास्त दिसलं नाही, कारण 2 तास लागले मला बाहेर येण्यासाठी. बिग बॉसने 2दा म्हटलं की अरबाज तुम्हाला निरोप घ्यावा लागणार आहे, अरबाज तुम्हाला निरोप घ्यावा लागणार आहे. त्याच्यानंतर मी बाहेर आलो. नंतर असं झालं असतं की मी पण इमोशनल, तुम्हाला माहिती आहे मी कसं आहे, कसं रडतो मी. तर मी स्वतःला खूप कंट्रोल केला तिकडे, कारण मी पण जर तसं केलं असतं तर खरंच सांगतो 4 तास के जास्त बिग बॉस आले असते, पकडा याला टाक बाहेर काढा असं झालं असतं. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर सर्वप्रथम काय केलंस तू? घरच्यांना कॉल केलास, कोणाला कॉल केलास, की काय गोष्ट केली? सर्वात पहिले तर घरच्यांनाच कॉल केला आणि मी माझा फोन घेऊन पण नाही कॉल केला. यांनीच मला दिला होता फोन. हे खूप खतरनाक लोक आहे बिग बॉसवाले, एंडपर्यंत सोडत नाही म्हणून. आता या टप्प्यावर येऊन अरबाज स्वतःला काय सल्ला देईल मागच्या जुन्या अरबाजकडून? आता बघा मी इंडस्ट्रीसाठीच काम करत होतो. मला पाहिजे होतं इंडस्ट्रीमध्ये मी एक कदम ठेवू आणि तो माझे पहिला टप्पा आलेला आहे आणि खूप मोठी सीडी आहे माझी.
आणि खूप काही आहे माझ्याकडे, मी दाखवू शकतो लोकांना आणि लोकांना आवडेल पण बघायला. तर खूप प्रोजेक्ट आहे पुढे. आता फक्त कामवर फोकस करायचा. आता तो वय गेला आणि तो मस्ती मजाक गेला आहे. मला फक्त थोडे माझे इमोशन्सवरती कंट्रोल करावा लागणार. रागवरती नाही, ॲग्रेशनवरती नाही, कारण तो नाही आहे, तो जिद्द आहे माझी. तर तो असला तरच मी पुढे करू शकतो की जिद्दमुळे हां यार पाहिजे. जसं तुम्ही बघितलं असणार की निक्कीने तो अंडाने टाकला होता, त्याच्यानंतर थर्ड राऊंडमध्ये जो ॲग्रेशन, जो जिद्द घेऊन मी आलो होतो, तो जिद्द आहे माझी. पण इमोशन जे माझं रडणं आहे, कधी कधी लोकांना असं वाटतं आहे की यार इतका मोठा असून या इतका हे असून, ते माझा जर वीक पॉईंट पकडलं तर यार इसको इमोशन्स में हम ले सकते या डाल सकते. तो फक्त मला कंट्रोल करावा लागणार स्वतःवरती. जाता जाता तू प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना ते सांगू इच्छितो मी की लव्ह यू गाईज. तुम्ही खूप प्रेम देताय मला आणि मला वाटलं नव्हतं की तुम्ही मला इतकं प्रेम देणार. फक्त याचं पुढे पण असंच माझ्यासोबत राहा तुम्ही. आणि तुम्ही माझी फॅमिली आहे. मी कधी कोणाला फॅन नाही म्हणतो आहे. माझी फॅमिलीज आहे तुम्ही. आणि माझी फॅमिली आता खूप मोठी झालेली आहे आणि ही फॅमिलीला मला आणखी मोठी करायची आहे. फक्त माझ्यासोबत राहा आणि एन्जॉय करा. तुम्ही एन्जॉय करा. जे मी काय करणार तुमच्यासाठी, तुमच्या एंटरटेनमेंटसाठीच करणार. आणि एंटरटेनमेंट. खूप खूप धन्यवाद आणि तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. बिग बॉसचे घरचे फर्निचर पण तोडले आणि खतरनाक लोक आहे बिग बॉसवाले. सर्व